या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। गुरुवार पेठ परिसरातील नीलकंठेश्वर सावकार गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। गणेश जयंती सोहळ्यानिमित्त इथं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शहरात विविध ठिकाणच्या गणेश मंदिरात भक्ती सागराला उधाण आलेलं होतं। सारं वातावरण प्रफुल्लित आणि चैतन्यमय बनलं होतं। गणेश भक्तीच्या आराधनेत तमाम भक्तगण तल्लीन आणि दंग झाले होते। गुरुवार पेठ परिसरातील नीलकंठेश्वर सावकार गणपती मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मंत्रोच्चार पठण, आरती, होम हवन आदी विधींनी सारं वातावरण गणेशमय बनलं होतं। ओम गानोत्सुकाय स्वाहा, ओम गानभूमये स्वाहा, ओम गानसिम्ने स्वाहा, ओम गुणोज्ज्वलाय स्वाहा, ओम गानांगज्ञानवते स्वाहा, ओम गानमानवते स्वाहा, ओम गानपेशलाय स्वाहा। या ठिकाणी श्री पुरुषोत्तम ज्ञाती संस्थेचं श्री नीलकंठेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी गणेश जयंती साजरा केली जाते। तर त्या निमित्ताने होम हवन, गुलाल पाळणा आणि महाप्रसाद, महाआरती आयोजित केले जाते। तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते। दत्तनगर येथील दाजी गणपती मंदिरातही गणेश जयंती मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली। गणाधिपती महागणपतीच्या पूजनात प्रत्येक भक्त दंग झालेला होता। शहरातील डुल्या गणपती, बाळ गणपती, शेटजी गणपती, बाळीवेस गणपती, श्रीमंत मानाचा कसबा गणपती यासह विविध ठिकाणच्या गणेश मंदिरात भक्तांची अलोट गर्दी दिसून आली। आज गणेश जयंती निमित्त पूर्व विभाग कोशम देवस्थान संचलित मानाचा दाजी गणपती दत्तनगर येथे होमहवन कार्यक्रम व तसेच नवग्रह पूजा आणि दिवसभर महाप्रसादाचं वाटप त्याचं वर्षी 26वे वर्ष आहे। दाजी गणपतीचं आम्ही दरवर्षी उत्साहाने आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन आणि भरपूर वेळ मंडळाला सहकार्य करतात आणि या भागातील सर्व भक्तगणांना नम्र विनंती आहे, त्यांनी दाजी गणपतीच्या दर्शनास जरूर यावे ही नम्र विनंती।